नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर बी डी जडे, सिनियर सायंटिस्ट आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट ॲग्रोनॉमी एक्सटेन्शन आणि ट्रेनिंग डिव्हिजनचा जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावच्या वतीने आपणा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. शेतकरी बंधूंनो, आदरणीय सध्याचे डॉक्टर भाऊलालजी जैन आमचे मोठे भाऊ, जैन इरिगेशनचे फाउंडर चेअरमन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण कृषी महोत्सव कार्यक्रम सुरू करतो आहे. आणि हा कृषी महोत्सव कार्यक्रम जो आहे हा 12 डिसेंबरपासून तर 15 जानेवारी 2026पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. ह्या कृषी महोत्सवामध्ये आपण जगातलं कृषी क्षेत्रातलं सर्व प्रगत तंत्रज्ञान एकाच ठिकाणी बघण्याची संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी तंत्रज्ञानाबरोबर प्रात्यक्षिकसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून या वर्षाचं आमचं थीमच आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी वर्क्स टुगेदर. म्हणजे शेतकऱ्यांनी पहिला मुद्दा समजला पाहिजे की शेती व्यवसायामध्ये आपल्याला कोणत्या पिकाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल किंवा शाश्वत शेती करायची असेल तर शेती हे शास्त्र समजून घेतलं पाहिजे. ॲग्रिकल्चर हे शास्त्र आहे, ॲग्रिकल्चर इज सायन्स, आणि त्यासोबत त्याला टेक्नॉलॉजीची जोड त्याला दिली गेली पाहिजे, तंत्रज्ञानाची जोड त्याला गेली पाहिजे. शास्त्र आणि तंत्रज्ञान एकत्र आणलं हे अतिशय उत्तमरित्या काम करतं आणि त्यामुळे आपल्याला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट त्याच्यामध्ये मिळतात. हे थीम या वर्षाची आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे. यामध्ये जैन हिल्स हे शोकेसच आहे असं मला हरकत नाही. शोकेस मी एवढ्या अर्थानं म्हणणार आहे की या जैन हिल्सवरती जगातलं कृषी क्षेत्रातलं सर्व प्रगत तंत्रज्ञान, त्यामध्ये मायक्रो इरिगेशन असेल. मायक्रो इरिगेशन तशी पाहिलं तर ब्रॉड टर्म आहे. याच्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती असतात. याच्यामध्ये ॲडव्हान्सेस काय नवीन आलेले आहेत, ह्या ठिबक सिंचन तुषार सिंचन पद्धतीमध्ये नवीन काय आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तसं हे तंत्रज्ञान नुसतं हार्डवेअर वापरायचं नाही आहे. आपले शेतकरी हे तंत्रज्ञान हार्डवेअर वापरतात, याला तंत्रज्ञान वापरलं गेलं पाहिजे. म्हणून याच्या पाठोपाठ आपण जो काही पाणी वापरणार आहोत, पाणी अतिशय कार्यक्षमपणे वापरलं गेलं पाहिजे, अचूकपणे वापरलं गेलं पाहिजे. आणि नुसतं हे पाणी देण्याचं साधन नाही आहे. तर ज्या वेळेला तुम्ही ठिबक सिंचन पद्धतीने कुठल्याही पिकाला पाणी देत असाल तर त्यासोबत आपल्याला पाण्यात विरघळणारी खतं पण दिली पाहिजे. म्हणून आपल्याला हे दोन्ही पाणी आणि खताची महत्त्वाची जी घटक आहे ते अचूकपणे देण्यासाठी आपल्याला ऑटोमेशन करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला टाईम बेस असेल, व्हॉल्यूम बेस असेल, सेन्सर बेस असेल, तर ह्या पद्धतीचा आपण वापर करून पाण्याचा आणि खतांचा अचूक वापर आपण करू शकतो. त्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर आपण विविध पिकांसाठी कसा केलेला आहे हे पण आपण विविध पिकांवर बघणार आहोत. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातलं महत्त्वाचं पीक केळीचं पीक आहे. आपलं केळीचं पीक हे विविध वातावरणामध्ये आपण लावत असतो आणि हवामानातील बदलामुळे आपल्या बरेचसे शेतकऱ्यांना त्याच्या नुकसानाचं सोसावं लागलं असतं. त्यामुळे आपल्याला हवामानातील बदलचा परिणाम केळीवरती होऊ नये याकरता आपण केळीची नियंत्रित शेती करू शकतो का, आणि केळीची नियंत्रित शेती कुठे आपण बघायला मिळतं, जैन हिलला बघायला मिळेल. मग या ठिकाणी आपण नेट हाऊसमध्ये केळी लावलेली आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या जाती पण लावलेल्या आपण. त्याच्यामध्ये नेंद्रन असेल, पूवन असेल, गिरांडण असेल, इलाकी असेल, रेड बनाना असेल, या सर्व जाती आपण लावलेल्या आहेत. आणि त्यांचा ठिबक सिंचन पद्धतीवरती गादी वाफेवरती लागवड केली, मल्चिंग फिल्मचा वापर केलेला आहे, टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाची रोपं लावलेली आहेत आणि ठिबकमधून पाण्याचा खताचा वापर आपण करतो आहे. हे सर्व तंत्रज्ञान आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याबरोबर दुसरी जी फळझाडं आहे त्यामध्ये मोसंबी असेल, पेरू असेल, लिंबू असेल, सीताफळ असेल, आवळा असेल, किंवा तुमचा आंबा असेल, या सर्व अगदी त्या पिकांमध्ये सुद्धा प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे. अतिघनदाट लागवड, ज्याला आपण अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणतो, या झाडांची संख्या वाढवून आपल्याला उत्पादन जास्त कसं वाढवता येईल याचीसुद्धा लागवड आपण गादी वाफेवरती करतो आहे. ठिबक सिंचन 2 इनलाईन नळ्या आपण वापरतो आहे, ट्विन ट्रिपलाईन्स, आणि विडमॅटचा वापर करतो आहे. त्याच्यामुळे तणाचा प्रादुर्भाव होणार नाही, पाण्याचा बाष्पीभवन होणार नाही आणि पाण्याचा आणि खतांचा अतिशय कार्यक्षमपणे वापर त्यामध्ये होणार आहे. अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपण सर्व प्रकारच्या फळबागांना आपण लावतो आहे. भाजीपाला आपण फार मोठं काम आहे. त्यामध्ये टोमॅटो असेल, मिरची असेल, कांदा असेल, लसूण असेल, बटाटा असेल, या सर्व पिकांची सुद्धा आपण लागवड केली आहे, गादी वाफेची लागवड केलेली आहे. आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सिस्टीममधून कांदा पण विकत घेतो आहे, टोमॅटो विकत घेतो आहे, हळद विकत घेतो आहे, आलं विकत घेतो आहे. यांच्या पण लागवडी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. यामध्ये पुन्हा आपल्या नवीन याच्यामध्ये बघतो आहे आपण की मका अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. मकाची लागवडसुद्धा आपण प्रगत तंत्रज्ञानाची लागवड केली आहे.
मकाचं सुद्धा एकरी 100 क्विंटल उत्पादन मिळू शकतं, त्याचंसुद्धा प्रात्यक्षिक आपण इथे लावलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं पीक महाराष्ट्रातलं ऊस पीक आहे. ऊस पिकाचीसुद्धा लागवड आपण ठिबक सिंचन पद्धतीवरती केलेली आहे. त्याचबरोबर त्याला 6-in-1 टेक्नॉलॉजी आपण वापरलेली. 6-in-1 टेक्नॉलॉजीमध्ये वरून आपण त्याला स्प्रिंकलरचा वापर केला, रेनफोर्स सिस्टीम आपण वापरलेली. रेनफोर्स स्प्रिंकलरमधून आपण वातावरणातील बदल जे आहे, त्या टेम्परेचर वाढलं तर वाढलं की आपण टेम्परेचर डाऊन करण्याकरता स्प्रिंकलर चालवले आपण तर क्रॉप कुलिंग म्हणूनचा वापर करता येईल आपल्याला. आणि टेम्परेचर डाऊन केल्यामुळे आपल्या पिकाची पाण्याची अपटेक जो आहे, शोषण जे आहे ते वाढतं. पाण्याचं आणि खतांचं शोषण वाढल्यामुळे त्याचं उत्पादन चांगलं वाढणार आहे. दुसरा त्याच्यामुळे खतांचा आणि कीटकनाशकांची फवारणी पण आपल्याला करता येणार, बुरशीनाशकांची फवारणी आपल्याला करता येणार आहे. ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या सिंचनासाठी सुद्धा करता येणार आहे, खतं देण्यासाठी करता येणार आहे, आपल्याला वातावरणाचे बदल जे आहे क्रॉप कुलिंगसाठी करता येणार आहे. अशा प्रकारचं विविध 6-in-1 टेक्नॉलॉजी आपल्याला आहे. ठिबक सिंचनपासून पाणी आणि खताचा वापर आपल्याला उसाला करता येणार आहे. उसाला आपण 2 नळ्या वापरल्या, डबल ड्रीप लाईन वापरलेली. पिकाच्या उसाचा पूर्ण मुळाचा घेर जो आहे पूर्ण दोन्ही साईडने त्याला पाणी आणि खतांचा वापर झाल्यामुळे त्याचं उत्पादन वाढणार आहे. म्हणजे आपल्याला उसाचं आपण एकरी 150 ते 200 टन उत्पादन घेऊ शकतो. त्याचं पण तंत्रज्ञान आपल्याला जैन हिलला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर गव्हाचं पीक आहे, गहूसुद्धा आपण ठिबक सिंचन पद्धतीने लावलं आहे. सोयाबीन आपण ठिबक सिंचन पद्धतीने लावलेलं आहे. त्याचबरोबर आपण भातसुद्धा ठिबक सिंचन पद्धतीवरती लावलेला आहे. अशा प्रकारची विविध प्रकारची पिकं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याबरोबर आपल्याला जे मसाल्याची पिकं जी आहेत ते पण आपण लावलेली आहेत. आपल्याला पॉलीहाऊसमध्ये आपल्याला मिऱ्याचं ब्लॅक पेपर जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल. मोसंबीची मदर नर्सरी बघायला मिळेल. मोसंबीची नवीन प्रगत तंत्रावरती लागवड केली ती पण बघायला मिळणार आहे. आंब्याची नर्सरी बघायला मिळणार आहे. आंब्यामध्ये फार मोठं काम आपण करतो आहे. आंबामध्ये अतिघनदाट लागवड केलेली आहे. भविष्यातलं महत्त्वाचं पीकसुद्धा आंबा आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचे विविध प्रकारची पिकाची प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळणार आहे. नुसतं थेरॉटिकल नाही तर आपल्याला सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा संगम जो आहे अतिशय दुग्ध शर्करा योग जो आहे आपल्याला जैन हिलला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सर्वांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे, सर्व शेतकरी बंधूंनी या कृषी तंत्रज्ञानाला भेट देऊन याचा लाभ घ्यावा आणि आपलं शेतीमधलं उत्पादन वाढवावं आणि आपल्या भागात समृद्धी आणावं असं मी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद.